हे गाईज नमस्कार, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. सो गाईज, माझं नाव भावेश, मिस्टर भावेशच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सो गाईज, आज आपण जाणार आहोत रोह्याला. आपला घर तर कलव्याला आहे. आपण कलवात आधी दिवा जाऊ. मग ते दिव्यापासून आपल्याला ट्रेन पकडायची आहे रोह्यासाठी. अँड पुढे काय असा प्रवास होते ते तुम्हाला कळेलच, अपडेट होईलच. आता आपल्याला आधी पहिलं कलव्या स्टेशनला रश करायचं आहे. तिथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे दिव्यापर्यंत. सो गाईज, आता सकाळचे वाजलेले आहेत 7:30 अँड आपण निघालेलो आहे. मी थांबणार होतो घरीच, कारण पाऊस खूप होत आहे. हो का, आत्ता पण पाऊसच आहे, पण अजून थांबला नाही पाऊस. सो मी घरी थांबू नाही शकत, कारण 8:45ची आपली ट्रेन आहे. सो आपल्याला त्याच्या आधी पोचावं लागेल. आणि माझ्याकडे 2च बॅग आहेत. ही आपली मेन बॅग, ज्यामध्ये आपले कपडे आहेत वगैरे, अँड दुसरी अशी लटकवली ती डॉक्युमेंटची बॅग आहे ती. सो गाईज, मी रोह्याला का चाललोय ते तुम्हाला पुढे जाऊनच कळेल. हा कुत्रा माझ्या पाठी येतोय बिचारा, पावसामध्ये भिजतोय. इथे स्टेशनमध्ये पण आपल्याला छत्रीचा उपयोग करावा लागतो, कारण आहे ना, वरून असं ओपन वगैरे आहे स्टेशन पण. तुम्ही बघू शकता तिथे पण पुढे ओपन आहे. सो गाईज, स्टेशनला पोचलेलो आहे आणि ही छत्री आपल्याला ह्याच्यामध्ये पॅक करून ठेवायची आहे पिशवीमध्ये. एका पिशवीवरती ठेवलेली आहे छत्री. सो गाईज, रोह्याला का चाललो आहे, मला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, कारण तिथे माझं मूळ गाव आहे. आज मंगळवार आहे, आज दहीहंडी पण आहे. पण तुम्हाला दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज मंगळवार आहे, तर आज मी फक्त रोह्याला जाऊन डायरेक्ट आपण गावाला जाणार आहे. तिथे आज मुक्कामाला थांबणार आणि त्याच्यानंतर उद्या आपण काम चालू करणार आहे आपल्या कास्ट सर्टिफिकेटचं. सो आज आपल्याला फक्त गावाला जाऊन माझ्या काकांच्या घरी थांबायचं आहे. सध्या तर त्या स्टेशनला खूप गर्दी असते, आता सध्या तर नाही आहे. अँड ट्रेन पण आलेली आहे त्या स्टेशनची. आता इकडची अंबरनाथची ट्रेन आहे आपल्या प्लॅटफॉर्मची, तर त्याआधी थांबतो आहे मी. आणि इथे पण एवढी जास्त काही गर्दी नाही आहे. आपल्याला दिव्यापर्यंत जायचं आहे. रेट्स कोणी बिना तिकीटचं जाणार आहे. तो काही बॅग वगैरे घालून ठेवतो. ट्रेन आलेली आहे. एवढं सुंदर वेदर आहे. हो, इथे तिकीट काउंटर कुठे आहे? तिकीट काउंटर. थँक्यू. तो काही इथून असा गेल्यावरती तिकीट काउंटर आहे. आता रोहा दिवा टू रोहा ट्रेन आहे ना 9:30ची. काय 9:30ची ट्रेन आहे ना, आता बंद आहे. आता कोणती ट्रेन नाही ना, ट्रेनची तिकीट देत नाही आहे बोलतात. ट्रेन सगळे बंद झालं. सो गाईज, आता आपण परत चाललो आहे ठाण्याला विचारपूस करायला ट्रेनच्या बद्दल. ह्या ट्रेनमधून जायचं आहे. काका, इथे तिकीट काउंटर कुठे? तिकीट काउंटर एकदम पुढे जावं लागेल. सो गाईज, आपण इथे ठाण्याला बघणार आहे तिकीट वगैरे बुक होते की नाही. इथून आता परत मला खाली जावं लागेल. स्टँडला आलो. आपल्याला स्टेशनच्या स्टार्टिंगला जायचं आहे, तिथे आपल्याला तिकीट काउंटर मिळणार आहे. आपल्याला तिकीट काउंटर मिळालं आहे गाईज. हा आहे तिकीट काउंटर. मला जायचं आहे रोह्यापर्यंत. आता तिकीट मिळेल का मला? हा, बुक करावं लागेल ना? काय? हां, आधी वॅक्सिनेशन घ्यावं लागतं. असं नाही जाऊ शकत. असा फॉर्म वगैरे भरून जावं लागतं ना. फॉर्म वगैरे भरून जावं लागतं ना. एम वरून काहीतरी मांडवी. मला उद्या जायचं आहे. कुठे जाऊ? ठीक आहे थँक्यू. सो गाईज, हा आहे ठाणेचा ब्रिज वगैरे, काय मस्त आहे ना एकदम. सो गाईज, आपल्याला इथे पोस्ट ऑफिस शोधायचं आहे. त्या पोस्ट ऑफिसच्या समोर आपल्याला तिकीट काउंटर मिळेल अँड तिथून आपल्याला रोह्याची तिकीट उद्याची मिळेल आपल्याला. सो आता जाऊया पटापट. तुम्ही इथे बघू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. सो गाईज, हा आहे काहीतरी ऑफिस रिझर्वेशन तिकीटचा.
मला रोह्यापर्यंत जायचं आहे. रोह्याची तिकीट पाहिजे. आता ट्रेन मिळेल का लगेच? यहाँ से कोई गाड़ी नहीं है। उद्या? नहीं, आता कधी आहे कब आहे? एक्सप्रेस कोई गाड़ी नहीं है। मांडवी कुछ तो ना, मांडवी एक्सप्रेस अभी कोई नहीं है। मांडवी गई ना? हाँ मांडवी मिलेगी, कल मिलेगी फिर। हाँ, कल जाना पड़ेगा। कल कितने बजे? 7:50 की है मांडवी। 7:50. कितना है उसका टिकट का? ये कुछ फॉर्म वगैरह भरना पड़ेगा? काय? इथे तिकीट डायरेक्ट बुक करता. मांडवी भी नहीं रुकेगा रोहा कल, पासिंग थ्रू है सिर्फ पनवेल मानगांव। फिर कौन सी कोई ट्रेन? गाड़ी नहीं है, एक्सप्रेस कोई नहीं है यहाँ। फिर अगली डेट है क्या कुछ मिलेगी? मांडवी नहीं जाता है, मांडवी का बंद कर दिया स्टॉप अभी रोहा। दूसरी कौन सी ट्रेन वगैरह? कोई एक्सप्रेस ट्रेन नहीं है यहाँ से अभी आने की। रोहा तक कौन सी भी ट्रेन नहीं रुकेगी? फिर मुझे कहाँ से अप्लाई करना पड़ेगा दूसरे स्टेशन वगैरह? एक्सप्रेस गाड़ी है ही नहीं तो अप्लाई कहाँ से करोगे आप? एक्सप्रेस ट्रेन का सब स्टॉप निकाल दिया रोहा ना। नहीं कोई नहीं है अभी, आप बाय रोड ऐसे ही जाना पड़ेगा। पनवेल का लोकल पकड़ के वहाँ से। सो गाईज आता आलो आपण ठाणेच्या ते रिझर्वेशन सो गाईज रोह्याला सगळ्याच ट्रेन जायचं नाही, तिथं हॉल्ट थांबलेलं आहे सगळ्यांच्या आणि रोह्याला कोणतीच ट्रेन जात नाही इथे. तर आपल्याला एक काम करावं लागेल, आपल्याला एकतर उद्या सकाळी डायरेक्ट आपल्याला एस टी पकडावं लागेल फोपटवरून नाहीतर कलवा नाक्यावरून. तिथे मी विचारलं मांडवी एक्सप्रेस वगैरे जाते रोह्यापर्यंत, पण आता ते हॉल्ट कॅन्सल केलेलं आहे त्या लोकांनी, डायरेक्ट मानगाव वगैरे साईडला जाते. तर आता मी एकतर उद्या जाऊ शकतो नाहीतर आत्ता एस टी बघू शकतो, पण आता हे जाऊन मग रात्रीपर्यंत पोचेल मी. सो आपण उद्या सकाळी ट्राय करूया. उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला एस टी पकडावं लागेल. हा आहे तिकीट काउंटर, इथे तिकीटचे काउंटर्स वगैरे आहेत. ॲट द एंड आपल्याला एक पण ट्रेन नाही मिळाली. आपण आधी दिव्याला गेलो, दिव्याला आपण तिथे बघितलं की ट्रेन वगैरे मिळते काय. आधी मी 2 वर्ष आधी गेलेलो तिथे दिव्याला अशीच आपण डायरेक्ट काउंटरमध्ये तिकीट काढायची नाही, ट्रेन पकडायची असं होतं. आता ती दिव्याला कॅन्सल केलेलं आहे ट्रेन. आता इथून निघूया आपण, आपल्याला इथे आता ट्रेन वगैरे मिळणार नाही आहे. पण आता डायरेक्ट घरी जाऊया. आधी ठाण्याच्या स्टेशनला जाऊया ना, तिथून डायरेक्ट घरी. सो काय इथे तिकीट का नाही मिळत आहे माहिती आहे? रोहा स्टेशन आहे ना, तो जरा छोटा पडला, तिथे ट्रेन वगैरे एवढे जास्त थांबत नाही आहे. तर त्या लोकांनी ते हॉल्ट कॅन्सल केलेलं आहे. मग तिथे आता कोणतीच ट्रेन जाणार नाही एक्सप्रेस वगैरे. मग ती मॅडम काय बोलली, एक तर तुम्हाला बाय रोडनी जावं लागेल आता, इथे पॉसिबल नाही आहे रोह्यापर्यंत जायला ट्रेननी. सो आता घरचे बोलत आहेत की तुला आता उद्या खोपटला जावं लागेल आणि तिथून एस टी वगैरे बघायला लागेल सकाळी. लेट सी, जाऊया आता आपण इथून आता पुढे आपलं स्टेशन वगैरे. कधी थांबत आहेत की नाही, किती रिक्षा आहेत. हां मी तुम्हाला हे बोलत होतो, हे केवढं मोठं आहे आणि केवढं मोठं दिसतं एकदम. हा वरचा जो छत आहे ना, एकदम मस्त. कलवा स्टेशनच्या बाहेरचा हा रिक्षा स्टँड आहे समोर. सो गाईज आता आपल्याकडे 2 रस्ते आहेत. एक तर आपण उद्या सकाळी एस टी स्टॉपवरून डायरेक्ट खोपट, जो ठाणेचा खोपट रोड आहे ना, तिथे एस टीचा स्टॉप आहे, तिथून ते आपण डायरेक्ट रोहा स्टॉपपर्यंत जाऊ शकतो. आणि सेकंड थिंग इज, आपण उद्या सकाळी इथून दिवा ते मानगाव किंवा ठाणे ते मानगावपर्यंत जाणाऱ्या ट्रेन असतात एक्सप्रेस वगैरे, ती बुक करून मग त्याच्यानंतर मानगावला पोचल्यानंतर आपण तिथून एस टी बसस्टॉपला जाऊ शकतो. आणि एस टी ते मानगाव एस टी बसस्टॉप ते रोह्या एस टी बसस्टॉपपर्यंत जाऊ शकतो. असे 2 पॉसिबिलिटीज आहेत आपल्याकडे. एक तर डायरेक्ट आपण एस टीने जाऊ शकतो, नाहीतर आधी आपल्याला ट्रेन पकडावी लागेल मानगावपर्यंत आणि तिथून आपल्याला एस टीने रोह्याला यायला लागेल. सो गाईज आता काय करायचं मला काही समजत नाही आहे. मग आता घरच्यांनी ते 2दा सांगितलं. एक पप्पानी सांगितलं तू आता डायरेक्ट मानगावला बसनी ट्रेननी जाऊ शकतोस आणि तिथून मग तू जाऊ शकतोस एस टीनी रोह्यापर्यंत. काहीतरी 40-50 किलोमीटर आहे रोहा मानगाव एस टी बसस्टॉपपासून. ते त्यांनी पण आधी तसं केलेलं,
रोह्यापर्यंत जायला, जर ट्रेन थांबत वगैरे नसेल तर आता काय करायचं गाईस मला काही समजत नाही आहे. आता जातो आहे घरी आणि आता नाश्ता वगैरे करतो. भूक पण खूप लागलेली आहे. सो काही धन्यवाद तुमचं बघितल्याबद्दल. बाय गाईस. आपण सकाळपासून तिथूनच येतो. आधी कालव्यावरून दिव्याला गेलो, मग दिव्याला नाही भेटली तिकीट, आपण दिव्याच्या ठाण्यापर्यंत गेलो, ठाण्यावरून परत कालव्याला आलो. तो काय आता जाऊया आता घरी. बाय गाईस. तुम्हाला हा आपला स्ट्रगलचा ब्लॉग आवडला तो प्लीज सबस्क्राईब करा. आपला पहिला ब्लॉग आहे हा. असे पुढे खूप ब्लॉग येणार आहेत. सो गाईस बाय. आता माझ्या दोन्ही पण आता सामान, एका हातात छत्री पकडतो आणि एका हातात मोबाईल आहे. आणि त्या आसपासचा व्ह्यू बघा. पाऊस तर जबरदस्त पडतो आणि पावसाला पण आजच यायचं होतं. उद्या नाही, परवा नाही, आजच यायचं आहे माझ्या निघायच्या टायमालाच. तो बॅड लक पावसाच्या टायमाला. आता पावसामुळे आपण छत्री वगैरे उघडली नसते आणि काम पटपट झाले असते. पावसामुळे आपले ट्रान्सपोर्टेशन पण कमी होते अँड स्लो होते मेन बात. तो काही धन्यवाद तुमचं इथपर्यंत बघितल्याबद्दल. आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगला. तोपर्यंत बाय गाईज. घरी राहा, सेफ राहा. तो बाय गाईज. आता जातो घरी यार, खूप भूक लागलेली आहे. सकाळपासून फक्त चायच पिऊन गेलेलो. मम्मी बोलली की ट्रेनमध्ये भूक लागली ना की तेव्हा ती पोळी आणि भाकरी बनवून दिली ती खा. आता तीच आता घरी जाऊन खाईल. तो गाईज मी काय एवढं शुअरली बोलत होतो मला ट्रेन मिळेल मिळेल मिळेल. मी गुगलवरती बघितलं की हा बाबा आपल्याला ट्रेन आहे, 9 पावणे 9ची ट्रेन आहे आपल्याला ती रोह्यापर्यंत जायला. आणि आत्ता जाऊन बघतोय बोलतात की ट्रेन अशी आहेच नाही कोणती, कॅन्सल झालेल्या सगळ्या ट्रेन. मग चालतच नाही ती ट्रेन रोह्यापर्यंत.